फार्मर आय.डी. धारक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी घोषणा. पीक विमा, अनुदान, पी.एम. किसान योजनेचा लाभ किंवा विविध शासकीय योजनेचा लाभ उचलण्यासाठी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी आवश्यक आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर दोन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. एक ऑफिशियल आहे आणि दुसरं आहे फार्मर. तर खालच्या साईडला इथं रजिस्ट्रेशन नंबर ॲज युजरनेम तुम्हाला टाकायचा आहे किंवा पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. जर तुमच्याकडे या गोष्टी नसतील तर खालच्या साईडला एक नवीन ऑप्शन दिलेला आहे, क्रिएट न्यू यूजर अकाउंट. तर याच्यावरती तुम्हाला क्रिएट करायचं आहे, जनरेट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डच्या बेसिकवरती तुम्ही आतमध्ये या ठिकाणी एंट्री करू शकता. आता ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आय.डी. काढलेला आहे त्यांचं तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं असेल तर याच अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे. तर आपण काय करूया, पाठीमागे जाऊया. तर या ठिकाणी बॅग घेतल्यानंतर वरच्या साईडला एक ऑप्शन दिलेला आहे, चेक एनरोलमेंट स्टेटस. वरच्या साईडला आपण पाहू शकता ॲग्रीस्टॅकच्या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. ज्यांनी फार्मर आय.डी. काढलेला आहे त्यांचं या ठिकाणी स्टेटस काय आहे, नेमकं फार्मर आय.डी.चं ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली जाईल. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर चेक स्टेटस या ठिकाणी दिलेला आहे. आधार नंबर, त्याच्यानंतर एनरोलमेंट आय.डी., फार्मर आय.डी. अशा प्रकारचे या ठिकाणी हे ऑप्शन दिलेले आहेत. त्या आय.डी.प्रमाणे तुम्हाला नंबर टाकून या ठिकाणी चेक करायचं आहे. संपूर्ण स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल फार्मर आय.डी.चं काय आहे काय नाही. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही फार्मर आय.डी.बद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.